मुंबईच्या जुन्या इलाक्यामध्ये एक पातळशी गल्ली होती, कुकरमुत्ते लेन. तिथेच एक जुना ठेला होता, अर्धा जळलेला अर्धा वाकलेला, ज्याचं नाव होतं राजू का धमाकेदार डोसा वडा. त्या ठेल्याची मालकीन होती लडाखू, हट्टी आणि स्वप्नांनी भरलेली आपली फुलांसारखी राज्य. राज्याचं स्वप्न होतं की ती आपल्या डोसा सेंटरला पूर्ण भारतामध्ये मशहूर करू. सगळ्यांच्या मनाचे द्वार करते मी पार, एक चतुर नार करे डोसे चार. रज्जो रज्जो. अय्यो सॉरी बाबा, ते मी तुमच्यासाठी गरमागरम डोसा बनवत होते. काय डोसा तयार करतीये तू? डोसा तयार करते? हे डोसा आहे तुझा? अरे ही चटणी आहे की चॉकलेटचा तलाव? ह्याच्यात नारळ असायला पाहिजे ना, नारळ. अय्यो बाबा, हा तर माझा एक्सपेरिमेंट होता ना. गप्प बस, काही एक्सपेरिमेंट करू नको. आणि डोसा पण नकोय. मी तुला किती वेळा सांगितलंय की मला मुलींचं असं वागणं पसंत नाही. तू चल घरी, चल आणि घर सांभाळ. लग्नानंतर हेच सगळं काम येणार. हे डोसा सेंटर चालवणार नाही. चल आता. अय्यो बाबा, बिचारी राज्य पूर्ण भारत मध्ये आपला डोसा सेंटर उघडण्याचे स्वप्न बघत होते. तिकडेच तिचे बाबा तिला हे सगळं सोडून घराच्या कामामध्ये लागायला सांगायचे. तिच्या बाबांच्या जुन्या विचारांच्या मुळे ती पुढे वाढत नव्हती. आता देवच राज्यला या कश्मकश मधून काढू शकणार होते. अय्यो स्वामी, आता तुम्हाला तर माहितच आहे ना की मला माझा डोसा पूर्ण इंडियामध्ये फेमस करायचंय. पण हे बाबा का नाही समजत? अय्यो स्वामी, मला घरातलं काम अजिबात नाही आवडत. मला नवीन नवीन डोसे आवडतात, म्हणून मी तुमच्याकडून मदत मागण्यासाठी आली. प्लीज प्लीज हेल्प मी. राज्याची हीच प्रॉब्लेम होती, पण इतके दबाव असून सुद्धा तिने हार नाही मानली. बाबांच्या आनंदासाठी तिने अभ्यास पण जारी ठेवला आणि त्याचबरोबर स्वतःचा डोसा ठेला पण हळूहळू चालवायला लागली. ला 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 ला. अय्यो स्वामी, हे पाऊस कुठून आला? पावसाचा तर मौसम पण नाहीये. अचानक झालेल्या पावसामध्ये राज्य आनंद घेत होती की तेव्हा ती बघते की दूर एक माणूस भिजत होता. ऐकता काय? अहो ऐकता, तिथे का भिजत आहे? इथे या, इथे. हो, तो माणूस पळत पळत राज्याच्या ठेल्याकडे आला. अच्छी अच्छी. अय्यो, तुम्हाला तर सर्दी झाली की हो? हा, आणि खूपच जास्ती झाली आहे सर्दी. काही हरकत नाही, मी तुम्हाला आताच गरमागरम चहा बनवून देते. तसं तुमचं नाव काय? कुठून आलाय तुम्ही? मी इथे फिरायला आलो होतो, एकटा सोलो ट्रिपवर. पण हे पावसामुळे माझा सख्खा प्लान चौपट झालाय. आता फिरणं तर होणार नाही, पण ठीक आहे, कमीत कमी थांबायला जागा तर मिळाली. अय्यो, फक्त थांबण्यासाठी नाही, खाण्यासाठी सुद्धा. हे घा तुमची गरम गरम चहा आणि डोसा. अरे असं का बघताय? खा ना. काय खरोखर डोसा आहे? हा का? काही कन्फ्युजन आहे का? तसं तर राज्यला स्वतःच्या हाताच्या कलेवर पूर्ण विश्वास होता, पण राज्य डोसा बघत होता तो त्याला बघून हक्का बक्का राहिला. रज्जूजी, हे तुम्ही मला काय दिलंय? अय्यो, काय अर्थ आहे तुम्हाला? काय दिलंय मी? डोसाच तर दिलाय. मी आतापर्यंत भरपूर डोसे बघितले आणि खाल्ले पण आहे. मला याला बघून जरा घाबरल्यासारखं होतं. म्हणजे ह्याच्यात काही गडबड तर? काय बोलला तुम्ही? नाही नाही, मी काही नाही बोललो, मी खातोय. राज्याच्या दबावामध्ये येऊन राजने एक मोठा श्वास घेतला आणि देवाच्या भरोसे पहिला तुकडा खाल्ला आणि मग तो अचंबित झाला. अरे हे काय होतं? हे डोसा तर? हा डोसा तर काय? हे डोसा तर लाजवाब आहे. काय खरंच? खरोखर हा डोसा? काय बोलायचं याच्यावर? मी आतापर्यंत अशी चव बघितलीच नाही. ज्याने हे डोसा तयार केलाय त्याच्या हाताला चुंबन करावं. खरंच? तर घ्या, पप्पी घ्या. काय? अय्यो, तुम्ही सर बोलला की ज्याने हे बनवले त्याच्या हाताची पप्पी घेणार आहे. राजूच्या ह्या बेबाक स्वभावावर राजची बोलती बंद झाली. तसं जर तुम्ही इतके टॅलेंटेड आहात तर का नाही याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकावं? अय्यो, सोशल मीडिया म्हणजे मी फेमस होईल ना? अगदी बरोबर. तुम्ही जे डोसा तयार केलाय ते तर फेमस होण्यासारखंच आहे.
राजचं बोलणं ऐकून राजू 7व्या आकाशात पोचली होती. तिने राजच्या मोबाईलवर आपल्या डोस्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अय्यो स्वामी, तुमचा स्वागत आहे माझ्या लाल मिरची चॉकलेट डोस्याच्या व्हिडिओ मध्ये. स्वागतम स्वागतम गाईस. रज्जूजी बस बस, इतकं स्वागत नका करू. आपल्याला रेसिपीवर लक्ष द्यायला पाहिजे. ओके ओके. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण घ्यायचं खस्ता बेसन, त्याचा घोल. आता ह्यामध्ये जाईल विरघळलेली डार्क चॉकलेट. आता ह्याला चांगल्यापैकी आपण ढवळायचं आणि घालायचं तव्यावर. राजू खूप मेहनतीने आपला डोसा बनवत होती. तिने स्वतःला कधीच इतकं आत्मविश्वासी आणि आनंदात नाही पाहिलं होतं. अय्यो स्वामी, आमचा लाल मिरची चॉकलेट डोसा तयार आहे जी. आता ह्याच्यावर आपण थोडीशी चिली आणि बदाम घालून सजवायचं आणि ह्या नारळाच्या चटणीमध्ये डार्क चॉकलेट घालायचं आणि पेश करायचं. मित्रांनो, पेश आहे राज्य स्पेशल लाल मिरची चॉकलेट डोसा. आता चला लवकर खाऊन घ्या. वा वा, काय बात आहे रज्जूजी. तुम्ही तर अगदी व्यवस्थित शिकवता रज्जूजी. आणि व्हिडिओ पण एकदम छान झालाय. मी सांगतोय तुम्हाला, हे व्हिडिओ तुम्हाला अख्ख्या जगात फेमस करणार. अय्यो खरंच. मुच्ची, रज्जू. अय्यो बाबा, तुम्ही इथे? हो, मी इथे. पण हे काय चालू आहे, आणि ते पण ह्या मुलासोबत? नाही नाही बाबा, असं काहीच नाहीये. हा तर माझी मदत करत होता माझ्या लाल मिर्च चॉकलेट डोस्याच्या रेसिपीचा व्हिडिओ बनवायमध्ये. काय? लाल मिर्च चॉकलेटचा डोसाचा व्हिडिओ? रज्जू, मी तुझं काय करू? मी तुला किती वेळा सांगितलंय, मला हे सगळं नाही आवडत. चल माझ्या बरोबर, चल घरी. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. राजूच्या बाबाला सगळं काही समजलं होतं आणि त्यांनी रागामध्ये राजूला घरामध्ये बंद केलं. बेचारी राजू काहीच नाही करू शकले. शेवटी माझ्या बरोबरच असं का होतं? काय स्वप्न बघणं इतकं चुकीचं आहे? बाबांच्या कठोर व्यवहाराने राजू खूप जास्त उदास झाली होती. तिला काहीच समजलं नाही. तिला हे पण माहित नव्हतं की राजने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला सुद्धा की नाही. आता ती फक्त घराच्या कामांमध्ये अडकून राहिलेली. बाबा, चहा. आशा आहे की हे डोसा सेंटर आणि हे पागलपण तुझ्या डोक्यातून उतरलं असेल. हो बाबा. नाराज रज्जू तोंड खाली पाडून आज जातच होती की तेव्हा कुठून दुरूनच राज पळत पळत आला. रज्जू, रज्जू, रज्जूजी, हा मुलगा इथे काय करतोय? अय्यो, मला नाही माहित बाबा. रज्जूजी, रज्जूजी, तुम्ही कुठे होता? इतक्या दिवसापासून डोसा सेंटर पण नाही आलात. मी किती वाट बघितली तुमची. हे मुलगा, तू इथे का आलाय? तू पहिले इथनं निघ बाहेर. निघ बाहेर इथून. नाही, मी इकडनं बाहेर नाही जाणार. रज्जूजी, तुम्हाला माहितीये, तुमचं जे व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकलं होतं, माहित नाही किती लोकांनी ते बघितलंय आणि त्याच्यावर भरपूर कॉमेंट्स पण आलेले. अय्यो खरंच? हा, तर त्यात काय? हे बघा, मला हे सगळं नाही ऐकायचंय. तुम्ही इकडनं निघा. मी सांगितलं ना, मी इकडनं नाही जाणार. जोजी, तुमचं स्वतःचं एक डोसा सेंटर असावं जे अख्ख्या भारतात प्रसिद्ध व्हायला पाहिजे. तर बघा, हे तुमचं स्वप्न खरं होणार आहे. मुंबईचे एका मोठ्या हॉटेलातून तुम्हाला बोलवलंय. ते तुमच्या डोसाला आपल्या हॉटेलमध्ये सामील करायला बघताय. काय? खरोखर? हो. आत्ता तर हिला नका थांबवू. रज्जूजी खूपच प्रतिभावान आहेत, त्यांना पुढे जाऊ द्या. राजचं बोलणं ऐकून रज्जूच्या बाबांचं मन विरघळलं. त्यांना समजलं की राजूला घरामध्ये बांधून नाही ठेवू जाऊ शकत, पण तिच्या स्वप्नांच्या उडाणामध्ये तिचा सहारा देणे खूप गरजेचं आहे, ज्याने ती आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण करू. ठीक आहे रज्जू, तू जा मुंबई. मी इथे सगळं बघून घेणार. अय्यो बाबा, थँक्यू.